नमस्कार. आज मी बनवणार आहे भगरीसोबत खायची शेंगदाण्याची आमटी. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले भाजून. सोबतच मी इथं भगरीचा भात शिजवायला ठेवला आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून जाडसर अशा वाटून घेतल्या. सोबतच मी इथे भाजलेले शेंगदाणेही मिक्सरमधून जाडसर पहिल्यांदा वाटून घेतले आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि 1-1.5 चमचा तुम्हाला तुमच्या आंबटपणानुसार जेवढं लागेल तेवढं तुम्ही इथे दही टाकू शकता. मी 1 चमचा दही घेतलं आणि पुन्हा मिक्सरला लावून घेतलं. इथं भगरीचा भात आपला शिजलेला आहे. आता आपण करू फोडणीची तयारी. ते इथं मी फोडणी देण्यासाठी घेतलं आहे 2 चमचे तेल आणि त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला. लगेच त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घेतलं शेंगदाण्याचं. इथे आमटी तुम्हाला कशी पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. मी आमटी थोडीशी पातळच केली आहे. एक उकळ काढून घ्यायची आता आणि इथे तयार आहे आपली उपवासाची आमटी. खूप सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.